गेल्या महिनाभराचा जर विचार केला तर सोन्याचे दर हे 1 लाखावरती जाणार अशा चर्चा सुवर्ण व्यावसायिकांमध्ये होत्या, तशा ग्राहकांमध्ये देखील होत्या आणि तो दिवस आज उजाडलेला आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे दर हे 1 लाखाचा टप्पा पार करून 500 रुपये वाढ झालेली आहे। जवळजवळ 2000 रुपयांची 24 तासात वाढ झाली आणि आज जळगावच्या रतनलाल सी बापना या शोरूममध्ये सोन्याच्या दराचा जर आपण विचार केला तर 97,500 हा GST शिवाय भाव आहे, तर GST धरून 1,05,500 इतका विक्रमी उंचीवरती हा भाव जाऊन पोहोचलेला आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती रतनलाल सी बापना ज्वेलर्सचे संचालक आहेत सिद्धार्थ बापना, आपण त्यांना विचारणार आहोत नक्की काय कारण आहेत सोन्याचे भाववाढीचे आणि आज काय सोन्याचा भाव आहे। आजचा सोन्याचा भाव 1,05,000 रुपये झालेला आहे GST सोबत। आणि हे कारण म्हणजे जे वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये जे अनस्टेबिलिटी झाली आहे टॅरिफ वॉरमुळे, तोच कारण आम्हाला लक्षात येत आहे। सकाळी भाव वेगळे होते, आता वेगळे आहेत। अमेरिकन मार्केटमध्ये नव्याने दर पाहायला मिळत आहेत, युरोपियन मार्केटचे वेगळे दर आहेत आणि जळगावच्या सुवर्णनगरीवर कसा परिणाम होतो याचा? बरोबर, आज सकाळी जेव्हा मार्केट्स उघडले तेव्हा 3 दिवसाच्या सुट्टीनंतर मार्केट उघडले होते, म्हणून दुपारी युरोपियन मार्केट्स उघडल्यानंतर आणि संध्याकाळी अमेरिकन मार्केट्स उघडल्यानंतर ते भावावर थोडा असर झाला आहे आणि भाव वाढले। आज काय भाव आहेत आता आपल्याकडे, या क्षणाला काय भाव आहेत? आपल्याकडे 97,500 रुपये प्लस GST म्हणजे 1,00,000 अप्रॉक्सिमेटली 500 रुपये भाव आज आहे। आणि कारण काय आहे सगळ्या पाठीमागे? एक सांगितलं जातं आहे अमेरिका रशियाचे जे ट्रेड वॉर चाललं आहे त्याच्यामध्ये कुठेही तडजोड होताना दिसत नाही, त्याचा सगळा परिणाम आहे। बरोबर, जे ट्रेड वॉर्स चालू आहे, जे टॅरिफ वॉर्स अमेरिका आणि बाकीच्या देशांमध्ये चालू आहे, तोच याचा कारण असेल। आणि जेव्हा अमेरिकन डॉलर्स अनस्टेबल असतो तेव्हा लोकांसाठी, मोठ्या बँकेंसाठी आणि कंट्रीसाठी एकच सेफ ऑप्शन असतो ॲसेट क्लासमध्ये, तो गोल्ड आहे। आणि म्हणून गोल्डमध्ये खूप खरेदी सुरू आहे आणि भावात वाढ येत आहे। पुढचा काळ कसा राहील असं वाटतंय तुम्हाला, की सोन्याचे भाव अजून वाढत राहणार आहेत का उतरतील? कारण मागच्या आठवड्यात अशा चर्चा होत्या सोनं 60,000 रुपयांपर्यंत खाली येणार, प्रत्यक्ष मात्र ते खूप वाढलेलं दिसतंय आपल्याला। आम्हाला मीडियम टू लाँग टर्म भाव वाढणारच असं वाटतं आहे, कारण जोपर्यंत हे इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी कमी होत नाही, जोपर्यंत हा ट्रेड वॉर कमी होत नाही, तोपर्यंत गोल्डमध्ये फार काही भाव कमी होण्याची शक्यता वाटत नाही आहे। आज लाखाच्या टप्प्यावरती होतो, उंबरठ्यावरती होतो, ग्राहक कसे होते आज? मला तर दुकानांमध्ये फारसे ग्राहक दिसत नाहीत। ग्राहकी ठीक होती, एप्रिल महिन्यास कंपेअर करू तर कमी आहे, पण ठीक आहे। लगीन सराईवरती खरेदीवरती परिणाम झाला आहे? हो, परिणाम झाला आहे, परिणाम होणारच आहे, कारण भाव खूप वाढले। मागच्या एका वर्षात किमान 60% भाव वाढलेले सोन्यात। तर हे होते सुवर्ण व्यावसायिक सिद्धार्थ बापना। त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमेरिका रशियामध्ये जे काही ट्रेड वॉर चालू आहे आणि जोपर्यंत हे ट्रेड वॉर चालू राहणार आहे तोपर्यंत सोन्याच्या दरामध्ये कदाचित वाढ होतच राहणार आहे आणि या सगळ्याचा परिणाम ग्राहकीवरती देखील झालेला आहे। अनेक ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि सुवर्ण व्यावसायिकांसाठी ही खरं तर चिंतेची बाब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ग्राहक देखील या वाढत्या दरामुळे सोनं घ्यावं किंवा नाही घ्यावं अशा संभ्रमावस्थेत असल्यामुळे अनेक दुकानांमध्ये आपण बघतोय की ग्राहकांची वानवा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।